आतापर्यंत आपण इलिजिबिलिटी काय आहे, त्यानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्रातले इंजिनिअरिंग कॉलेज निवडताना आपल्याला कुठल्या बाबीचा विचार करावा लागतो, बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहिलं की यावर्षी किंवा दरवर्षी इंजिनिअरिंग प्रोसेससाठी कुठले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागतात प्रोसेसमध्ये, आणि त्याबद्दल मी पूर्ण डिस्क्रिप्शन तुम्हाला दिलेलं आहे. आता तुम्हाला या प्रोसेसमध्ये आणखी मी का रिमाइंड करतोय, कारण तुम्हालाही समजायला पाहिजे की आपण कुठले कुठले मुद्दे क्लिअर केले आहेत आणि आपले आता आणखी कुठले पॉईंट्स क्लिअर करायचे राहिले. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॉलेज निवडताना कुठल्या प्रोसेसचा विचार करावा किंवा कुठल्या बाबीचा विचार करावा, त्यानंतर झाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स झाला आपला पॉईंट, त्यानंतर या वर्षीचा महाराष्ट्रात चेंजिंग इंजिनिअरिंग इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याबद्दल पण इन्फॉर्मेशन घेतली. आता आपण आणि त्यानंतर आणखी एक इन्फॉर्मेशन की स्पेशल रिझर्वेशन, फॉर एक्झाम्पल फिजिकल हँडिकॅप, डिफेन्स म्हणा, ऑरफॅन बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतली. आता आपण पुढचा मुद्दा म्हणजे सर्वात महत्त्वाचा आणि इंजिनिअरिंगचा एक ट्रेंडिंग विषय जरी म्हटला तरी हरकत नाही, सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे की TFWS म्हणजे काय, आणि TFWS मधून आपल्याला सीट मिळेल का, आणि सीट मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल किंवा काय केल्यानंतर आपल्याला ते सीट घेता येईल त्या कॉलेजमध्ये. तर आता फर्स्ट मी तुम्हाला TFWS चं डिस्क्रिप्शन किंवा एक डेफिनेशन काय असते ते तुम्हाला सांगतो. TFWS म्हणजे काय, टोटल ट्युशन फी वेवर स्कीम. हे TFWS चा लॉंग फॉर्म आहे, आणि TFWS चा लॉंग फॉर्म झाल्यानंतर हे तुम्हाला कुठे फायदेशीर होतो आणि कसा होतो, आणि हे याचे फायदे घेताना आपल्याला फायदे तर मिळतातच, पण याच्यामध्ये काही तोटे पण आहेत. त्या सर्व बाबीचा विचार करूयात आपण. तर आता लक्षात घ्या, TFWS हे ऑप्शन काय असतं. TFWS म्हणजे काय, ज्या कॉलेज म्हणजे सर्वच कॉलेजला TFWS च्या सीट असतात, त्या किती सेक्शनल इनटेकच्या 5% जागा असतात. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ही गोष्ट क्लिअर नाहीये की आपल्या इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये सेक्शनल इनटेक किती असतं. तर तुम्हाला हे पण गोष्ट मी क्लिअर करतो की एखाद्या इन्स्टिट्यूटला प्रत्येक ब्रांचसाठी 60 जागा असतात. काही काही इन्स्टिट्यूटला प्रत्येक इन्स्टिट्यूट आपण जर विचार केला काही कॉलेज बाबतीत, तर काही इन्स्टिट्यूटला 120 चा सुद्धा इनटेक आहे. तर हे आपण पाहत असताना की सेक्शनल इनटेकच्या 5% जागा म्हणजे किती, 60 जागेपैकी तुम्हाला 5% जागा म्हणजे 3 सीट आल्या त्यामध्ये. तर हे लक्षात घ्या. तर तसं आपण TFWS चा विचार केला तर प्रत्येक कॉलेजमध्ये आपल्याला TFWS च्या 3 सीट मिळतात. तर आता TFWS हा ऑप्शन कुठल्या विद्यार्थ्यांनी निवडावा, कुठले विद्यार्थी म्हणजे कुठल्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी निवडावा ऑप्शन. कारण ऑप्शन निवडत असताना मॅक्झिमम मुलं काय करतात की कॅटेगरीचा विचार करत नाहीत किंवा आपले मार्क्स पाहत नाहीयेत किंवा आपण कुठल्या कॉलेजला TFWS अप्लाय करत आहोत हे सुद्धा पाहत नाहीत. तर मुलांचं कन्फ्युजन होता कामा नये. तर मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देईल की TFWS कुठे घ्यायचं. तर आपण पहिल्यांदा विचार करू की TFWS चे होणारे फायदे काय आहेत आणि त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय लागेल. तर फर्स्ट आपण जाऊयात इलिजिबिलिटी, कारण महत्त्वाचं तेच आहे की आपण TFWS साठी पात्र आहोत की अपात्र आहोत त्यामध्ये. तर आपण TFWS मध्ये ज्यावेळेस पात्रतेचा विचार करतो तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या फॅमिलीचे इन्कम 8 लाखाच्या मध्ये असायला पाहिजे. जर आपल्या फॅमिलीचे इन्कम 8 लाखाच्या मध्ये असेल तरच आपण TFWS साठी पात्र आहोत. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय याच्यामध्ये, जर एखादा स्टुडंट TFWS घेत असेल तर तो मुलगा महाराष्ट्र स्टेटचा महाराष्ट्र CET एक्झाम दिलेला असावा. ऑल इंडियातनं तुम्हाला TFWS हे ऑप्शन घेता येत नाही. बरेच मुलं म्हणतात सर आम्हाला 93% आहे, 94% आहे. असू द्या, आय ॲग्री, बट हे पर्सेंटेज तुम्हाला फक्त उपयोगात येणारे प्रायव्हेट कॉलेजसाठी. हे पर्सेंटेजचा उपयोग तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज किंवा TFWS साठी काही फायदा नाहीये. TFWS चा फायदा घेताना आपल्याला फक्त CETच्या मार्कचा विचार आणि CETच्या मेरिट नंबरवरच तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे TFWS मधून. हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर TFWS मधून फायदा काय भेटतो. TFWS चा जर फायद्याचा विचार केला आपण तर TFWS ज्यावेळेस आपल्याला सीट मिळते, सीट मिळाल्यानंतर आपल्याला त्या कॉलेजची जी ट्युशन फीस आहे हे ट्युशन फीस पूर्णपणे आपली माफ होते. म्हणजे जे SC ST कॅन्डिडेट साठी जे फीस असते किंवा NTच्या कॅन्डिडेटला जे फीस असते तेवढी तुम्हाला फीस पे करावी. कुठली फीस असेल, एक असते रिफंडेबल डिपॉझिट, एक असते युनिव्हर्सिटी फीस आणि एक असते डेव्हलपमेंट फीस. एवढ्या फीस तुम्हाला फक्त पे करावं लागतात आणि ही फीस जास्तीत जास्त 20 ते 22,000च्या दरम्यान येतात. आणि हे नेक्स्ट इयरला जर तुम्ही आणखी विचार केला त्याच्यातलं रिफंडेबल डिपॉझिट जे 10,000 15,000 आहे ते तुमचं लेस होतं. म्हणजे साधारणतः तुम्हाला जे SC ST चे मुलं फीस पे करतात तेवढीच फीस तुम्हाला पे करायची आवश्यकता लागते या प्रोसेसमध्ये. तर हे TFWS चा सगळ्यात मोठा फायदा आहे की ते फीस तुम्हाला फक्त फर्स्ट इयरसाठी नाही माफ होणार. हे फीस तुमच्या फर्स्ट इयर टू 4th इयर पर्यंत तुमची ही फीस माफ होत राहणार आहे. हे पण लक्षात असू द्या.
पण आता हे आपण सर्व माफ झाली, सर्व आपल्याला मिळालं, तर आता ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स काय आहेत? आता बरेच मुलं म्हणतात की सर TFWS पाहिजे, TFWS आहे. त्याचे एक दोन ड्रॉबॅक्स आहेत, ते पण लक्षात घ्या. जे विद्यार्थ्यांना TFWS ऑप्शन मिळतो, TFWS ऑप्शन मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना 4ही वर्ष कॉलेज चेंज करता येणार नाही. हे काळजीपूर्वक लक्षात असू द्या. बरेच विद्यार्थी ऍडमिशन प्रोसेसमध्ये काय करतात की फर्स्ट इयरला ऍडमिशन घेत असताना एखादी ब्रांच कॉम्प्रोमाइज करतात चांगलं कॉलेज मिळावं याच्यासाठी, आणि नंतर त्यांचा विचार असतो की सेकंड इयरला ब्रांच चेंज करून घ्या. तर या केसमध्ये हे विद्यार्थी जर TFWS मधून असतील तर त्यांना हे करता येणार नाही, कॉलेज चेंज करता येणार नाही, आणि दुसरा मुद्दा जो आहे तो ब्रांच चेंज करता येणार नाही. हे फक्त दोनच ड्रॉबॅक्स आहेत, आणि ते दोन ड्रॉबॅक्स जर तुम्हाला ड्रॉबॅक्स वाटत नसतील तर ते तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर मिळवतानाच जर ब्रांच त्याच्या मनासारखी मिळाली असेल TFWS मधनं, तर त्याला काही अडचणच नाही या प्रोसेसमध्ये. आता TFWS घेत असताना सर्वात महत्वाचं काय, विद्यार्थी जेव्हा फॉर्म भरतात त्यावेळेस TFWS हा ऑप्शन गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज याच्यापासून स्टार्ट करतात ते पूर्ण प्रायव्हेट कॉलेज पर्यंत स्टार्ट करतात. हे काही योग्य नाही आहे त्यामध्ये. ज्यावेळेस आपण TFWS चा विचार करतो त्यावेळेस हे सुद्धा पाहायला पाहिजे की कुठल्या कॉलेजची ट्युशन फीस किती आहे, कुठल्या कॉलेजची ट्युशन फीस किती आहे हे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कुठल्या कॉलेजसाठी TFWS अप्लाय करायचं आहे, कुठल्या कॉलेजसाठी TFWS अप्लाय करायचं नाही. बेसिकली जर पाहायला गेलं तर गव्हर्नमेंटची ट्युशन फीसच असती 20 ते 25 हजारच्या दरम्यान. ह्याच्या व्यतिरिक्त ट्युशन फीस नसते गव्हर्नमेंट कॉलेजची. पण गव्हर्नमेंट कॉलेजला TFWS ऑप्शन अप्लाय करून काय मिळणार आहे तुम्हाला? काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये रेग्युलर मधनं चांगली सीट मिळत असेल तर तुम्ही ते फर्स्ट प्रायोरिटी ठेवा, आणि दॅन सेकंड प्रायोरिटी तुम्ही हे जे TFWS ते प्रायोरिटी तुम्ही प्रायव्हेट ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट कॉलेजसाठी विचारात घेऊ शकता. बरोबर आहे. म्हणजे कुठल्या कॉलेजसाठी TFWS घ्यायला पाहिजे आणि कुठल्या कॉलेजसाठी TFWS घ्यायला न पाहिजे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या मेरिट नंबरानुसारच TFWS ऑप्शनचा विचार करा. COP ला TFWS, VCTI ला TFWS हे कोणी टाकावं ज्याचं पर्सेंटेज 100 आहे, 99.99, 96, 98, जे म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य 99.01 पासून 100 पॉईंट पर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांनी COP, VCTI या ठिकाणी डेफिनेटली TFWS टाकलं तरी काही हरकत नाही. पण ज्या विद्यार्थ्याचा 95च्या खाली स्कोर आहे त्यांनी शक्यतो जे आपले टॉप 10 महाराष्ट्रातले कॉलेजेस आहेत त्या टॉप 10 महाराष्ट्राच्या कॉलेजमध्ये TFWS टाकूच नये. त्या विद्यार्थ्यांनी खाली जे प्रायव्हेट ऑटोनॉमस, प्रायव्हेट कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कॉलेज जे आहेत ICT सोडून बाकीच्या सगळ्या कॉलेजला टाकलं तरी हरकत नाही. आता TFWS टाकताना आणखी दुसरा एक मुलांना प्रश्न पडतो की ते असं आहे की सर ओपन कॅटेगरीतल्या मुलांना TFWS टाकाव की ओबीसीतला टाकाव का SC ST का VJ NT NT1 NT2 या कॅटेगरीतल्या मुलांना टाकाव. तर तुम्हाला सांगतो TFWS चा अर्थच मला सांगितला मी. TFWS चा अर्थ काय, टोटल ट्युशन फी वेवर स्कीम, बरोबर आहे. तर मग याच्यामध्ये तुमची ट्युशन फी माफ होणार आहे. तर याच्यात कोणी टाकू नये ऑप्शन ते सांगतो मी पहिल्यांदा. SCच्या विद्यार्थ्यांना टाकायची आवश्यकता नाहीये, STच्या टाकायची आवश्यकता नाहीये, VJच्या टाकायची आवश्यकता नाही, NT1 to NT3 काही आवश्यकता नाही, कारण यांची ऑलरेडी ट्युशन फी माफ असते. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन नाही जरी भरला तरी हरकत नाही. पण जे विद्यार्थी ओबीसी मध्ये येतात, जे विद्यार्थी ओबीसी आणि ओपन मध्ये येतात ह्या विद्यार्थ्यांनी कंपल्सरी TFWS ऑप्शन यस करावाच. की त्यातनं तुम्हाला काय होईल, इकडे एबीसी थ्रू तुमची 50% फीस माफ होणार आहे ओपन कॅन्डिडेटसाठी, आणि ओबीसीच्या कॅन्डिडेटला स्कॉलरशिप थ्रू 50% माफ होणार आहे. पण इन केस जर ह्या विद्यार्थ्यांना जर TFWS ऑप्शन मधून नंबर लागला तर यांची पूर्ण ट्युशन फीस माफ होणार आहे. तर कोणी कुठल्या कॅटेगरीतल्या स्टुडंट्सने ऑप्शन टाकायला पाहिजे, हा ओपन कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी ह्या दोन कॅटेगरीतल्या स्टुडंट्सनी TFWS ऑप्शन भरावा. तुम्हाला TFWS माझ्या मते आता क्लिअर झाला असेल. जरी कोणाला आणखीही TFWS बद्दल काही डाऊट्स असतील तर त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलच्या कमेंट्स बॉक्समध्ये त्यांचे डाऊट्स आम्हाला पाठवून द्या, म्हणजे आम्हाला त्यावरती तुम्हाला आन्सर देता येते त्यामध्ये. कारण विद्यार्थ्याला बरेच प्रश्न पडतात पण जोपर्यंत आमच्यापर्यंत ते प्रश्न येणार नाही तर आम्ही कुठल्या वेळी सॉल्व्ह करणार. तर त्यासाठीच यावर्षी आम्ही युट्यूब चॅनलचा खूप युट्यूब चॅनल थ्रू विद्यार्थ्यांना खूप मार्गदर्शन करण्याचं ठरवलं आहे. आता सर्वात आता आपण पाहिलं TFWS महत्वाचा, सर्वात महत्वाचा पॉईंट जे इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये खूप महत्वाचं. आता त्यानंतर दुसरा पॉईंट येतो, विद्यार्थी ऍडमिशन घेताना 70% आहे की 30% आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक ऍडमिशन घेतो तर तो आपली
इलिजिबिलिटी चेक करत असताना तो आणखी एक विचार करतोय की सर माझं होम युनिव्हर्सिटी कुठली आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कुठली. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना आपली होम युनिव्हर्सिटी माहिती नाहीये. बऱ्याच विद्यार्थ्यांना आणखी 70-30 इंजिनिअरिंग मध्ये आहे हे सुद्धा माहिती नाही. कारण विद्यार्थ्याचा समज असं झालाय की मेडिकल प्रोसेसमध्ये 70-30 काढून टाकलाय, म्हणजे इंजिनिअरिंग प्रोसेस मधून सुद्धा 70-30 गेला असेल. पण आणखीही इंजिनिअरिंग मध्ये 70-30 क्रायटेरिया लागू आहे, हे पण क्लिअर राहू द्या. तर विद्यार्थी ह्या चुका खूप मोठ्या प्रमाणात करतात की आपण कुठल्या युनिव्हर्सिटीत आहोत हे आधी माहिती करून आपली युनिव्हर्सिटी म्हणजे